राज्यातील 481 नियोजन प्राधिकरणांची महारेलाला जोड, तर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळणीसाठी सोय उपलब्ध. अनियमिततांना आता पायबंद बसण्यास मोठी मदत होणार. राज्यात थंडीचा कडाका कमी, उन्हाच्या झळा सुरू. मुंबईसह उपनगरामध्ये तापमान 30 ते 35 अंशांवर. रात्रीच्या वेळीही उकाडा वाढला. मुंबईतच घर हवं 14 मार्चला मोर्चा. कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीचा मोर्चा. घराच्या प्रश्नावर सरकारनं दिलेलं आश्वासन हवेत विरल्यानं मोर्चा काढणार. वर्ध्यामध्ये गृहराज्यमंत्री पंकज भोयरांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. हिंगणी ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे पंकज भोयर यांनी केलं कौतुक. भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिलेचा विनयभंग. बाजार समितीच्या सचिवाविरुद्ध तुमसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिनाच्या निमित्तानं साकारली रांगोळी, तर 40 स्क्वेअर फुटामध्ये साकारली गजानन महाराजांची रांगोळी. महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025 पुरस्कार विजेत्या मयुरा अमर काळेंची प्रतिक्रिया. छत्तीसगडमध्ये 51 नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण. 1.6 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 34 नक्षल महिलांचाही समावेश. सिंधुदुर्गात वन विभागाच्या कार्यालयासमोरील गोदामाला भीषण आग. गोदामातील वस्तूंच्या स्फोटांच्या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अहिल्यानगरच्या बालिकाश्रम रोडवर भीषण अपघात. भरधाव कारची अनेक वाहनांना धडक. अपघातामध्ये वाहनांचं मोठं नुकसान, तर घराची भिंतही कोसळली. राजस्थानच्या कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी. बचाव कार्य सुरू. रेल्वेच्या 3 मार्गांवर आज मेगा ब्लॉक. 3 मार्गांवर तांत्रिक कामांमुळे मेगा ब्लॉक, तर ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द. प्रवाशांचे हाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.